Hello everyone, welcome to my channel. This is भारत वावरे. विद्यार्थी आणि पालक मित्र, महाराष्ट्र शासनाच्या स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गत RTE ॲडमिशन 2026चे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. फॉर्म भरण्याची मुदत आहे 17/2/2026 ते 10 मार्च 2026. तर RTE म्हणजे काय, RTE ॲक्ट कधी अस्तित्वात आला आणि RTE ॲक्टसाठी कोण कोण एलिजिबल आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, RTE म्हणजे काय. व्हॉट इज RTE? राईट टू एज्युकेशन. म्हणजे काय, मुलांचा शिक्षणाचा अधिकार त्यांना प्रदान करणे, हे झालं राईट टू एज्युकेशन. तर RTE ॲक्ट कधी अस्तित्वात आला? RTE ॲक्ट 2009 मध्ये अस्तित्वात आला. आता या RTE कायद्याचा उद्देश काय? पर्पज ऑफ RTE ॲक्ट. पहिला पर्पज आहे वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या काही महाराष्ट्रामधल्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहे, इंग्लिश मीडियमसारख्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहे, पण खाजगी स्वरूपातल्या शैक्षणिक संस्था, अशा संस्थेमध्ये 25% जागा राखीव ठेवणे हा एक उद्देश. दुसरा उद्देश 6 ते 14 ह्या वयोगटातील जे विद्यार्थी आहे त्यांना शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं देणं, हा दुसरा उद्देश. कुठलं? 6 ते 14 ह्या वयोगट एज ग्रुप. फ्री एज्युकेशन अँड कंपल्सरी एज्युकेशन. विद्यार्थी आणि पालक मित्र, ही सेम कन्सेप्ट महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक निवेदन तयार केलं होतं लिखित स्वरूपातलं. ते निवेदन त्यांनी हंटर कमिशनला दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की ह्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला 6 ते 14 वर्ष वयाच्या व्यक्तीला प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं हे मिळालंच पाहिजे, असं निवेदन देणारे भारतातील ते पहिले एक महान असे व्यक्ती होते. हा कायदा यायला आपल्या देशामध्ये 2009 हे साल उजाडलं. ही आपल्या देशाची एक शोकांतिका म्हणावं लागेल. आता वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कोणते आहेत ते आपण पाहू. तर बघा, वंचित फॅक्टर
SC, ST, NT, VJNT, OBC, कोविडग्रस्त, HIV एड्स ग्रस्त, ऑर्फन आणि PWD कॅन्डिडेट. हे सगळ्या प्रकारचे जे विद्यार्थी आहे ते वंचित घटकामध्ये येतात, वंचित फॅक्टर्स. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये कुठले विद्यार्थी येतात? जे वंचित नाही ते ओपनमध्ये आहेत. ओपनमध्ये आहे पण त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखाच्या आत आहे. इन्कम 1 लाख. अशासाठी ही RTची स्कीम आहे. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट काय काय लागतात ते बघू. फॉर्म भरते वेळी विद्यार्थ्यांना काही डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे. याच्यामध्ये 2 टाईपचे पालक आहेत. एक ज्यांचं स्वतःचं घर आहे, ओन होम, त्यांना डॉक्युमेंट काय लागणार आहे. आणि दुसरे पालक जे रेंटनी राहतात असे पालक. तर आता आपण पहिले बघू ज्यांचं स्वतःचं घर आहे असे पालक. यांना मुलांचं बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, त्यानंतर त्यांचं स्वतःचं आधार कार्ड, सेल्फ, वास्तव्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, किंवा इलेक्ट्रिसिटी बिल, किंवा टॅक्स पावती. एवढे ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांना हे डॉक्युमेंट लागतील. आणि जे रेंटनी राहतात त्यांना बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी, दुसरं आधार कार्ड, त्यानंतर आधार कार्ड सेल्फ, चौथं लाईट बिल, ओनर आणि रेंट ॲग्रीमेंट.
आता रेंट ॲग्रीमेंट दोन प्रकारचे असतात. पहिला नोटरी. नोटरीकडे केलेला रेंट ॲग्रीमेंट आणि दुसरा सब रजिस्टर. सब रजिस्टर यांच्याकडे केलेला रेंट ॲग्रीमेंट. असे दोन रेंट ॲग्रीमेंट असतात. त्यापैकी RTE वाल्यांनी स्पष्ट केलं आहे की नोटरीकडे केलेला रेंट ॲग्रीमेंट चालणार नाही. म्हणून सर्व पालकांनी हा रेंट ॲग्रीमेंट सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊनच करायचा आणि त्यानंतरच अपलोड करायचा. हे झाले या डॉक्युमेंटविषयी. आता जे वंचित फॅक्टर आहे, वंचित फॅक्टरला कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागणार आहे. जे वंचित फॅक्टर आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागणार आहे. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधले म्हणजे ओपनमधले जे पालक आहे त्यांच्या मुलासाठी इन्कम सर्टिफिकेट हे लागणार आहे. इथपर्यंत समजलं. बघा, SC, ST, OBC, NT, VJNT यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागत नाही. जे पालक ओपन कॅटेगरीमध्ये येतात पण त्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना इन्कम सर्टिफिकेट देणं हे कंपल्सरी आहे. आता काही अटी आहेत त्याच्यामध्ये. याच्या आधी शाळा निवडते वेळी 3 किलोमीटरच्या आतमधली शाळा निवडण्याची मुभा होती. आता ती मुभा कॅन्सल झाली. आता शाळा 1 किलोमीटरच्या आतमधलीच निवडायची आहे. अशा 10 शाळा निवडण्याचा अधिकार पालकांना आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फॉर्म भरतेवेळी खूप काळजीपूर्वक भरायचं आहे. याच्यामध्ये मुलाचं नाव, सन और डॉटर नेम, व्यवस्थित स्पेलिंग बघून लिहा, ही एक सूचना. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची सूचना, मुलाची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित जन्म दाखल्यावर जी आहे तेच पाहून लिहा. ह्या दोन्हीमध्ये बदल करता येत नाही. नो चेंजेस. म्हणून ह्या गोष्टीची सर्व पालकांनी काळजी घ्यावी. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण हे चॅनल फक्त माझं नाही तुमचं सुद्धा आहे. धन्यवाद.